कांबळे कविता मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. कांबळे, आता ह्याच्यात सुद्धा गंमत आहे. कांबळेला तुडवला, कांबळे रडला नाही ते ठीक आहे, पण मला लई तुडवलाय आणि मला रडवलाय सुद्धा. बऱ्याच लोकांना कांबळे कळलाच नाही कवितेतला. त्यांना वाटते ह्यो फक्त आमचाच आहे. तर तुमच्या डोक्यातनं ती काढून टाका. कांबळे हा एका जातीचा नाही, कांबळे सगळ्या जातीत आहे. मी खरं सांगू, एखाद्या सवर्ण घरांची किंवा ब्राह्मण एखादी मुलगी किंवा मराठा समाजाची मुलगी किंवा उच्चवर्णीय समाजाची मुलगी जर तिला हुंड्यासाठी छळलं जात असेल किंवा तुझ्या पोटात असणारं बाळ हे मुलगाच पाहिजे म्हणून तिला छळलं जात असेल, तरीसुद्धा ते सगळं सहन करत ती खंबीरपणानं तिचा संसार सांभाळत उभी आहे. मी खरं सांगतो, ती लेखसुद्धा माझ्या कवितेतला कांबळे आहे. म्हणजे जे अन्याय होत असताना ते हारत नाहीत, ते कोलमडून पडत नाहीत, ते ठामपणानं उभं राहतात, रडत नाहीत, परंतु त्याच्याशी कायम सामना करत राहतात. तो प्रत्येकजण या कवितेतला कांबळे आहे. हा कांबळे वैचारिक आहे, पुरोगामी आहे, हे सगळं ती जोडलेलं आहे. आणि पोपळकर, तुम्ही घरी गेल्यानंतर त्याच खुर्चीवरती बसून ही कांबळे त्यावेळेला लिहिली गेलेली आहे. त्यात नंतर थोडा थोडा बदल होत गेलेला आहे. कविता आहे आमचा कांबळे, की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला करू. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला करू. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग गार्डनमध्ये बसल्यावर एकदा तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं बी कोपऱ्यात नेऊन कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणली जागरण गोंधळ, बोकाड तरी काप. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा, प्राणी मात्रावर दया करा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकड शिजवून असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. मीटिंग बसली, पोरं म्हटली डीजे, कांबळे म्हटला प्रबोधन. मग पोरांनीच कांबळेला डीजे लावून असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला. त्यानं दंगलखार आणला, रविराज साबळे आणला, सभागृह घेतला आणि कार्यक्रम प्रबोधनानंच केला. दत्तावड पाटील आजच्या कवितेतला त्यो कांबळे, हे सगळे आयोजक त्या कवितेतले कांबळे. मग कांबळे सामाजिक चळवळीत आला. चळवळीचे
सगळे गट तर दिसले, ह्यो गट, त्यो गट, ह्याव गट, त्याव गट. मग कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सर्वांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित या, भारतीय म्हणून एकत्रित या, शिवराय भीमराय समजून घ्या, एकत्रित या, एकत्रित या. कांबळे दिवसभर चौकात उभा राहून बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे वैतागून एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. कांबळेचा मुलगा आता मोठा झालाय झेंजीमध्ये. सगळीच झेंजी नीट आहे असं नाही, गबाळी बिले आहे ती. म्हणजे ती अशी एकटक बघतच बसती नेमकं काय चाललंय. ती कमेंट करतील ना, ती ती आहे ती. ती कांबळेचा मुलगा असंच ती रील बघत ढकलत ढकलत ढकलत, त्याला दुसरं काय सुचतच नव्हतं. त्याने एकदा रील बघत बघत परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? संविधान काय भानगड डॅडा? आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. म्हणून त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो डबल हुशार. तो दोनदा काढला करून. मग कांबळेच्या लक्षात आलं, DNA मधनं ही डबल गेलं. विचार ही पुस्तकातनं जात असतात. आणि आता कांबळेला व्यवस्थेनं वेडा ठरवलंय. एका अदृश्य सामाजिक वेड्यांच्या दवाखान्यात कांबळेला दाखल केले गेले. कांबळे वेड्यासारखंच बडबडतोय. कांबळे भारतीय 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 म्हणून ओरडतोय. कांबळे शिवराय ते भीमराय सांगतोय. कांबळे मानवतेच्या घोषणा देतोय. कांबळे देश म्हणतोय. कांबळे मराठी मन म्हणतोय, महाराष्ट्र म्हणतोय. कांबळे ह्यावरून ओरडतोय, त्यावरून ओरडतोय, अन्यायाविरुद्ध ओरडतोय. पण कांबळेला वेडं ठरवलं गेलं. पण गंमत बघा, कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलंय. पण व्यवस्थेचे डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहेत. पण कांबळे नाही रडत, नुसताच कणतोय करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश जिवंत राहणार आहे. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा देश हा त्यांचाच राहणार आहे. या कांबळेला जपूया, या कांबळेसाठी जगूया. चिठ्ठ्या यायला लागल्यात, पण ती थांबा म्हणून नाही, मागण्या आहेत, फरमाईश आहेत. ज्या वयात यायला पाहिजे होत्या चिठ्ठ्या, त्या वयात आल्या नाहीत. बरं झालं नाही आल्या, नाहीतर मी प्रेम कविता म्हणतच बोंबलत हिंडलो असतो. ही चव कुणाला कळती? इथं कोण आज आलंय? एक गंमत तुम्हाला सांगतो, उदाहरण आहे. नवीन नवीन लग्न झालं होतं. लग्नाचं 5 दिवस संपलं. गोरी पान नवरी, तिच्या अंगाला लागलेली पिवळी हळद उतरायला सुरुवात झाली. हातावरची मेहंदी पुसट व्हायला लागली. 5 दिवस संपलं. याच्या बी हातातली मनगटातली सुपारी ढिल्ली झाली. त्याची बी हळद जरा फिकी पडली. 5 दिवसानंतर पोरगी, नवरी, नवी नवरी पहिल्यांदाच तिच्या चुलीजवळ आली. पहिली चूल, पहिलं सासर, पहिली वेळ. भाकरी थापायला बसली. परात घेतली, पीठ मळलं आणि भाकरी थापता थापता हिरव्यागार चुड्यानं भरलेली दोन्ही मनगटं. भाकरी थापता थापता एका काकणाचा वन त्या भाकरीवर रुतला. वन उमटला आणि तसाच वन, तशीच निशाणी भाकरीवर राहिली.
तशीच भाकरी तव्यात आली. त्या भाकरीला पाणी लागलं, पण वन तसाच गडद राहिला, ठळक राहिला. तशीच भाकरी फुगली, वनासकट फुगली, खुनासहित फुगली. ती ठळक वन गडद झाली. तशीच भाकरी बुट्टीत आली. आणि मग गडी आंघोळ करून बाहेर आला. केसावरचं पाणी झाडलं, मिशीला पीळ दिला. तिनं सुद्धा हरभऱ्याच्या डाळीला उसळीला फोडणी दिलेली उसळ घेऊन भाकरीवर टाकली, फडकं बांधलं, हातात दिलं आणि नवा नवरदेव 5 दिवसानंतर लगीन झाल्यावर रानात कामाला आला. अर्ध रान भांगलून झालं, शिंपडून झालं, पळत आला. नव्या बायकोनं दिलेलं पहिलं भाकरीचं फडकं, पहिलं जेवण उडी मारून सोडलं, मांडी घालून बसला. केसावरचं पाणी पुसलं, गाठ सोडली, फडकं मोकळं केलं आणि नेमकी नजर तिथंच गेली, त्याच भाकरीच्या वनावरती. हळूच त्याच घासाला हात लावला, तोच भाकरीचा तुकडा तोडला, हरभऱ्याच्या डाळीला लावला, लोणच्यावरून घास फिरवला, तोंडात टाकला. डोळ्यात पाणी दाटून आलं. हिरव्यागार शिवारावर एकटक बघत राहिला. पिवळी हळद आठवायला लागली. किती येडा आहेसा तुम्ही. मी सांगत बसली, तुम्ही ऐकत बसलाय. पिन ड्रॉप सायलन्स आहे. यालाच मराठी साहित्य म्हणतात. पण ह्याला खरं तर हायजॅक करणं म्हणतात. आणि सध्या देश असाच हायजॅक केला जातोय. पण त्याच्या पुढं फार महत्त्व आहे. शेवटची ओळ आहे मित्रांनो. त्या काकणाचा उमटलेला वन, त्या भाकरीच्या घासाची चव, त्या घासातली लज्जत आणि त्या घासाची इज्जत ही त्या हिरव्यागार चुड्याच्या धन्यालाच कळत असते. इतरांना त्याचा अंदाज येत नाही. ही एक वळ बोलायला एवढं रान हाणायला लागलं.